नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। मार्कंड देवाच्या यात्रेनिमित्त खंडेरायाच्या यात्रेनिमित्त इथं रात पाडणे ते बसून आले। तसं हनुमान जयंती पण आहे, रामनवमी पण आहे। या सर्व सणानिमित्त सकल हिंदू समाजाने इथं पहिल्यांदा रात पाळणे इथं आणणार आहे। फार ही जुनी प्रथा आहे इथं मंदिराची। पूर्वीपासून जर श्रीरामपूरचं जर बघितलं तर श्रीरामपूरला सुद्धा रामनवमी आपली, प्रभू श्रीरामाची जयंती आपली, आणि त्या दिवशी त्या सगळ्या यात्रेमध्ये कवाल्या वाजायची। आणि इथेही ती परिस्थिती आहे। अनेक वर्षापासून सण आपले देवाचे सगळे सण हिंदूंचे आणि पूर्णपणे जायचं मुसलमानांकडे। तर आत्ता जर सण आपला असेल तर सणामध्ये सहभाग घेणारे सुद्धा हिंदू असले पाहिजे, व्यापारी सुद्धा हिंदू असले पाहिजे, अशा संकल्पनेतून आज या सर्व सकल हिंदू समाजाच्या लोकांनी इथं नवीन संकल्प करून इथं चालू करत आहे। आणि यासाठी अनेक अडथळे सुद्धा त्यांना येत आहे, पण जागा प्रायव्हेट असल्यामुळं, नगरपालिकेची NOC असल्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही। जर अडचण आली तर ती अडचण सगळ्यांना येईल, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी। एवढंच सांगणं आहे का मुसलमानांकडे तुम्ही राट पाळणे खेळायला गेले तर तो पैसा जिहादसाठी वापरला जाईल, आणि हिंदूकडे खेळायला आले, हिंदू व्यावसायिकांकडे जर तुम्ही आले तो पैसा तुमच्या धर्माच्या कार्यासाठी होईल, तुमचं धर्म वाचल, तुमचे मंदिरं वाचतील, पण तिथं गेल्यानंतर तुमचा धर्म सुरक्षित राहणार नाही, याची काळजी घ्या।